नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. फिजिक्समधली अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट जिच्याशिवाय मेकॅनिक्स पूर्ण होऊ शकत नाही, ज्याच्याशिवाय तुमचं 8वी 9वी 10वीचं बेसिक फिजिक्स पूर्ण होऊ शकत नाही, 11वीचं बेसिक पूर्ण होऊ शकत नाही. अर्थात फिजिक्स हे ज्याच्यावर आधारलेलं आहे त्यातली एक अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट ती म्हणजे फोर्स. आपण फोर्सबद्दल आजच्या लेक्चरला बोलणार आहोत. समोर बॉल दिसतोय, जाऊन थांबला. आलं लक्षात? बॉलला मोशन दिली, कुणी दिली? बॉल जाऊन थांबला, कुणी थांबवला? फाय डिड बॉल स्लो डाऊन? हळूहळू बॉल स्लो होत गेला, थांबला. का थांबला? परत थांबलेला बॉल परत मोशनमध्ये नेता येऊ शकतो का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरं पुढच्या लेक्चरमध्ये आपण शोधायचा प्रयत्न करू. याच्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल फोर्स कशाला म्हणायचं. फोर्स ही कॉन्सेप्ट काय आहे? फोर्स ही फिजिक्समध्ये अशी क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी. आता मुळात फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हटलं जातं? फिजिक्समध्ये जे मोजता येतं, जे मेजरेबल आहे, अशा ज्या क्वांटिटीज असतात त्यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. फिजिक्समध्ये आहे म्हणून फिजिकल क्वांटिटी असं नाही. ज्या क्वांटिटीज मोजता येतात, मेजरेबल आहेत, त्यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं. फोर्स ही मेजरेबल क्वांटिटी आहे, 5 न्यूटन 7 न्यूटन वगैरे वगैरे. सो म्हणून तिला फिजिकल क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. जिच्यामुळे एखादी बॉडी जर रेस्ट असेल, विराम अवस्थेत असेल आणि जी मोशनमध्ये जाते, जिला गती प्राप्त होते, किंवा एखादी गतिमान असलेली बॉडी रेस्ट होऊ शकते, अशी जी फिजिकल क्वांटिटी आहे तिला आपण फोर्स असं म्हणतो. सो फोर्स इज द फिजिकल क्वांटिटी विच ब्रिंग्स अन ऑब्जेक्ट फ्रॉम रेस्ट टू मोशन. रेस्ट असेल तर रेस्टमधून कशामध्ये जाईल? मोशनमध्ये जाईल. आणि जर मोशनमध्ये असेल तर तिला काय करू शकते? ती रेस्ट अवस्थेत आणू शकते, विराम अवस्थेत आणू शकते. तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी क्वांटिटी, मराठीमध्ये जिला आपण बल म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला फोर्स म्हणतो. कल्पना नुसती करून बघा, जर आयुष्यात फोर्स नसतं तर काय झालं असतं? आणि अगदी साधं सरळ बघा, आयुष्यात सोडा, इथे साधं सरळ उदाहरण दिले. या बॉलवर जोपर्यंत बाहेरून बल प्रयुक्त केलं जात नाही तोपर्यंत हा बॉल जागा सोडणार नाही. कुणीतरी येऊन त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करेल नंतर, आणि त्याच्यानंतरच तो मोशनमध्ये जाईल. न्यूटनचा पहिला नियम याच्याबद्दल भाष्य करतो, पण तो आपला आता चर्चेचा मुद्दा नाही. जोपर्यंत बाहेरून कुठलंही बल प्रयुक्त केलं जाणार नाही तोपर्यंत हा जो पदार्थ आहे, हा जो बॉल आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे, ही जी बॉडी आहे, ही ॲट रेस्ट आहे तर ॲट रेस्टच असणार आहे. विरामावस्थेत आहे तर ती विरामावस्थेतच राहणार आहे. तिला गती प्राप्त होण्याचं कारण नाही, त्याचा आकार बदलायचं काही कारण नाही. लक्षात येतंय? त्याच्यानंतर दुसरं, आता इथे बघा, पृथ्वीभोवती हा चंद्र, पृथ्वीचा चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. जर बल नसेल तर हे थांबणार नाही, याचा वेग बदलणार नाही. हे जनरल पण आहे की समजा मगाशी जो उदाहरण पाहिलं होतं आपण, की ज्याच्यामध्ये बॉल आपण दाखवला होता. बॉलला एक जणाने लाथाडलं, लात मारली, किक केलं, अगदीच पुस्तकी शब्द, किक्ड ऑफ, बॉलला किक केलं त्याने. बॉलला किक मारल्यानंतर बॉल मोशनमध्ये गेला. पलीकडून कोणतरी त्याच्यावर ॲक्ट झालं म्हणून तो थांबला. जर तसं नसतं झालं तर तो त्याच वेगाने गतिमान राहिला असतं. सुट्टीमध्ये आपण कॅरम खेळलो असेल तर कॅरम खेळत असताना आपण जी पावडर टाकतो तो याच्यासाठीच टाकतो की तो स्ट्रायकर थांबला नाही पाहिजे. तो थांबतो कारण विरुद्ध दिशेने कोणतं तरी बल प्रयुक्त होत असतं. जोपर्यंत एखाद्या पदार्थावर बल प्रयुक्त केलं जाणार नाही, एकतर तो पदार्थ स्थिर अवस्थेत असेल तर तो स्थिर राहील, जर गतिमान असेल तर तो गतिमानच राहणार आहे. त्याच्या वेगात बदल होणार नाही. वेगाचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही बदलणार नाही. लक्षात घेऊया पुढचा पॉईंट. आता आपण एखाद्या ठिकाणी जे फोर्स एक्झर्ट करतो, बल प्रयुक्त करतो, ते कसं केलं जातं? पहिलं, आता हा व्यक्ती तुमच्या समोर, तुम्हाला असं दिसेल त्याची गाडी बंद पडली, तो त्या गाडीला मोशनमध्ये नेतो. जोपर्यंत तो बल प्रयुक्त करणार नाही, ही जी गाडी आहे ती ॲट रेस्ट आहे तर रेस्टच राहणार आहे. ठीक आहे. आता तो काय करतोय? तिला पुश करतोय, ढकलतोय, बल प्रयुक्त करतोय. आणि बल प्रयुक्त करत असताना तो तिला काय करतोय? पुश करतोय. म्हणजे फोर्स ॲप्लाय करत असताना इथे एक आहे की तुम्ही काय करू शकता? पुश करू शकता. दुसरं उदाहरण बघा. या उदाहरणामध्ये ही जी बैलगाडी आहे त्याला हे बैल जे दोन दाखवलेले आहेत, हे बैल त्याला ओढतायत. आता इथे पुश नाही केलं जातं, हे बैल काय करतं? त्याला पुल करतायत. सो लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी बल प्रयुक्त केलं जातं हे सामान्यपणे एकतर ते पुश असू शकतं किंवा पुल असू शकतो. अगदी पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, इथं आपण दाखवलं तसं इथे पुश केलं गेलं बल प्रयुक्त करण्यासाठी,
इथे बैलांनी ती गाडी ओढली म्हणजे पुल केलं गेलं. म्हणजे जे फोर्स आहे, जे बल आहे, जे आपण फिजिकल क्वांटिटी म्हणून समजून घेतोय, ते एकतर पुश असू शकतं किंवा पुल असू शकतो. ज्या ऑब्जेक्टला आपल्याला मोशनमध्ये न्यायचं आहे, ज्या ऑब्जेक्टला आपल्याला ॲट रेस्ट आणायचं आहे, ज्याचा आपल्याला शेप बदलायचा आहे, ज्याचं आपल्याला डायरेक्शन बदलायचं आहे, तिथे आपल्याला बल प्रयुक्त करायचं आहे, ते करत असताना ते एकतर पुश किंवा एकतर पुलच्या स्वरूपात असलं पाहिजे. अगदी पुस्तकी भाषेत पुस्तकी डेफिनेशन सांगायची झाली तर फोर्स इज अ पुश or a pull upon the object resulting from its interaction with another object. फक्त एवढंच बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, बल हे पुश किंवा पुलच्या स्वरूपात असतं. दिसतं का आपल्याला बल? आपण एखाद्या ठिकाणी केलेलं बल आपल्याला दिसतं का? इनडायरेक्टली दिसतं. कसं? पहिलं, जर आपल्याला असं दिसलं की एखादी जी बॉडी आहे ॲट रेस्ट होती, तुम्ही ज्यावेळेस तिथे पुश किंवा पुलच्या स्वरूपात फोर्स अप्लाय केलं, ती बॉडी काय झाली? मोशनमध्ये गेली. मग बलाचा परिणाम आपल्याला दिसतो. मग बलाचा पहिला परिणाम असा आहे की जर एखादी बॉडी ॲट रेस्ट असेल तर ती बलामुळे मोशनमध्ये जाऊ शकते. आता उदाहरण बघा, हा जो व्यक्ती आहे, बॉल होता इथे समजा ॲट रेस्ट होता, त्याने त्याला काय केलं? किक केलं. किक केल्यानंतर बॉल मोशनमध्ये गेला. जो बॉल ॲट रेस्ट होता तो कुठे गेला? मोशनमध्ये गेला. सो बलाचा परिणाम आपल्याला दिसतो. पहिला परिणाम, इट सेट्स बॉडी इन द रेस्ट इन द मोशन. जी बॉडी ॲट रेस्ट आहे त्याला मोशनमध्ये नेण्याचं काम बल करतो. दुसरं काय आहे? दुसरा इफेक्ट आपल्याला दिसेल, एखादी बॉडी मोशनमध्ये आहे, बल प्रयुक्त केल्यानंतर ती बॉडी काय होऊ शकते? ॲट रेस्ट होऊ शकते. क्रिकेट खेळताय तुम्ही, एखादा क्रिकेटर आहे, बॉल जोरात मारला त्याने, त्याला वेग प्राप्त झाला बॉलला आणि नंतर तुम्ही तो कॅच केला, थांबवला बॉल, बरोबर आहे. एखादा गोलकीपर आहे, इकडून किक मारली, गोलकीपरने तो बॉल अडवला, हातात पकडला, बॉल काय झाला? ॲट रेस्ट आला. मग मोशनमध्ये असणारी गोष्ट जी असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, फोर्समुळं ती मोशनमध्ये असणारी बॉडी तुम्हाला रेस्ट झालेली दिसेल, विराम अवस्थेत आलेली दिसेल. हा एखादा खेळाडू आहे, तो बॉल पकडतोय, या ठिकाणी फोर्स कशासाठी वापरले? जी बॉडी मोशनमध्ये होते तिला ॲट रेस्टमध्ये आणण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला आहे? फोर्सचा उपयोग केलेला आहे. तिसरं महत्त्वाची गोष्ट, जो महत्त्वाचा परिणाम आपल्याला फोर्समुळे दिसेल, चेंज इन स्पीड. समजा तुम्ही गाडी चालवताय, गाडीमध्ये ॲक्सेलरेटर असतो. तर ते पण सांगता येईल, F = मा न्यूटनचा दुसरा नियम, पण एवढं सांगत बसत नाही मी. फक्त एवढं लक्षात ठेवा, जो ॲक्सेलरेटर असेल तो ज्यावेळेस तुम्ही दाबता त्यावेळेस त्या गाडीचा वेग वाढलेला दिसतो, किंवा ॲक्सेलरेटरचा पाय उचलून घेतात, ब्रेक अप्लाय करतात, त्यावेळेस आपल्याला त्याचं स्पीड कमी झालेलं दिसतं. म्हणजे फोर्स अप्लाय करून एखाद्या पदार्थाचा वेग वाढवता देखील येतो आणि तोच आपल्याला कमी देखील करता येतो. सो स्पीड चेंज करण्यासाठी थोडक्यात मॅग्निट्यूड ऑफ द स्पीड, आता स्पीड हे मुळातच मॅग्निट्यूड असतं, आपल्याला एवढंच सध्या लक्षात घ्यायचं आहे, कारण ज्यावेळेस मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल त्यावेळेस ती कोण असेल? व्हेलॉसिटी असेल. आपण सध्या फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया की स्पीड चेंज करायचं असेल आपल्याला, त्यावेळेस फोर्सचा उपयोग आपल्याला करताना दिसेल. हे पहा, इथे फोर्सचा उपयोग केलेला आहे, ज्याच्या सहाय्याने आपण पदार्थाचा, इथे गाडीचा वेग वाढवू शकतो आणि गाडीचा वेग कमी देखील करू शकतो. सो तिसरा परिणाम आपल्याला दिसला, स्पीड चेंज करणं. शेवटचा एक अजून परिणाम आहे, अजून 2 परिणाम आहेत, त्यापैकी अजून एक महत्त्वाचा, आता तुम्ही डायरेक्शन देखील चेंज करू शकता. फोर्सचा उपयोग करून एखादा पदार्थ जो ऑलरेडी त्याला गती प्राप्त झालेली आहे, ऑलरेडी इट इज इन द मोशन, फक्त ही जी मोशन आहे, ही या मोशनची, त्या पदार्थाची दिशा आपण बदलू शकतो. कशाच्या सहाय्याने? बलाच्या सहाय्याने. सो चेंज इन द डायरेक्शन. पहा, इकडून एखाद्याने बॉल टाकला, याने तो मारला, बेसबॉलचा फोटो आहे हा. क्रिकेटमध्ये बॅटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? आलेला बॉल त्याला दिशा देऊ शकतो. बॉलर जोरात पळत येतो, प्रचंड वेगाने बॉल टाकतो, बॅट्समॅन फक्त असा टच करतो, बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो. याने बॉलरने बॉलला गतिमान अवस्थेत आणलं, तो जो वेग होता त्या बॉलला त्याने जी दिशा दिली होती ती फक्त काय केली? थोडीशी बॅट्समनने चेंज केली. सो फोर्सच्या सहाय्याने आपल्याला काय करता येतं? डायरेक्शन देखील चेंज करता येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला फोर्समुळे करता येते ती म्हणजे चेंज इन शेप. एखादा बॉल हातात धरला, दाबला, तुम्ही दाबताय, प्रेशर अप्लाय करताय, म्हणजे फोर्स पर युनिट एरिया अर्थात फोर्स अप्लाय करताय. आलं लक्षात? रबर हातात धरला, तो ताणला, आपण काय केलं? त्याचा शेप बदलला. सो आपल्याला एखाद्या पदार्थाची शेप आणि साईज जर बदलायची असेल तरी देखील आपण काय वापर करू शकतो? फोर्सचा उपयोग करू शकतो, चेंज इन शेप. सो आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये आपण 5 गोष्टी जवळपास समजून घेतल्या
काय काय करू शकतो आपण? पहिला इफेक्ट आहे, एखादी बॉडी ॲट रेस्ट असेल तर तिला तुम्ही काय करू शकता? मोशनमध्ये सेट करू शकता. जी बॉडी ऑलरेडी सेट झालेली आहे मोशनमध्ये तिला आपण काय करू शकता? फोर्सच्या सहाय्याने रेस्ट करू शकतो, विरामावस्थेत आणू शकतो. त्याचं स्पीड चेंज करू शकतो त्या बॉडीचं ज्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला आहे. फोर्स अप्लाय केल्यामुळे तिला वेग प्राप्त झालेला आहे. तो वेग कमी करायचा किंवा वाढवायचा हे आपण अगेन फोर्सच्या सहाय्यानेच करू शकतो. दिशा बदलू शकतो आपण, चेंज इन डायरेक्शन. आणि फोर्सच्या सहाय्याने आपण अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे चेंज इन शेप. जर बल नसेल तर याच्यापैकी कुठलीच गोष्ट घडणार नाही. बल असेल तर आपल्याला त्याचे परिणाम दिसतात आणि ते परिणाम आपण समोर सांगितलेत. बॉडी रेस्ट असेल तर ती मोशनमध्ये नेणे, मोशनमध्ये असेल तर ती रेस्ट करणे, स्पीड चेंज करणे, डायरेक्शन चेंज करणे आणि शेप चेंज करणे. आत्तापर्यंत आपण चर्चा केली फोर्स कशाला म्हणायचं, अशी फिजिकल क्वांटिटी जी कशासाठी उपयोगी पडते. आपण थोडक्यात सांगितलं होतं, रेस्ट असणारी बॉडी मोशनमध्ये न्यायची, मोशनमध्ये असणारी बॉडी रेस्ट करायची असेल, एवढंच आपण डेफिनेशनमध्ये उल्लेख केला, अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता. डेफिनेशन सांगताना आपण असं सांगितलं की बल कशाच्या स्वरूपात असू शकतं? पुश आणि पुलच्या स्वरूपात असू शकतं. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण आत्ता समजून घेतला. आणि तिसरा, इफेक्ट्स ऑफ द फोर्स काय काय आहेत? तर हे 5 परिणाम आपण तुमच्या समोर ठेवलेले आहेत. सो फोर्सबद्दलचं अगदी बेसिक, फोर्स म्हणजे नक्की काय असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्यासारखेच जे गरजू विद्यार्थी असतील ज्यांना मराठीतून सायन्स व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील तुम्हाला विसरायचं नाही. थँक्यू.